Audio Jungle. तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथील बाळेश्वर मंदिरात दिनांक 19/3/2025 वार बुधवारी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाचा एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबाराचे आयोजन करण्यात आले होते। प्रथमतः आलेल्या सर्व मान्यवरांनी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले। या कार्यक्रमासाठी पंचायत समिती तुळजापूर येथील विस्तार अधिकारी श्री कावळे साहेब, श्रीमती नाईक मॅडम, रोडे नेताजी, श्री मयूर गुलमिरे, श्री सूरज मुळे, श्री मनोज पाटील, श्री किशोर जाधव हे पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते। तर यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने श्री जाधव, श्री गायकवाड, श्री जानराव, तर कृषी विभागाच्या वतीने PM काक्रमकर, समीर शेख, नितीन राठोड, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने श्री MG मेटेकर, श्री सूर्यवंशी, अंगणवाडी कार्यकर्त्या स्वाती केदार जडे, विजयाबाई वट्टे पाटील, कमलाबाई तोडकरी तसेच गावातील आशा कार्यकर्त्या, उमेदच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार सरपंच सिंधुबाई शिवाजी सुकनार, उपसरपंच भास्कर रंगा सगर, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती हमीदाबी नबीलाल शेख, सुमन बाबूराव ठोंबरे, दीपाली अनिल यावलकर, शिवाजी सुकनार, सुभाष पाटील, बाबूराव ठोंबरे, कमलाकर ठोंबरे, पोलीस पाटील शिवाजी सगर, शालेय समिती मनमथ ठोंबरे यांच्यासह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक PS भोसले यांनी केले। आज बारूळ या गावी एक दिवस गावकऱ्यांसोबत हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमासाठी एकूण 10 डिपार्टमेंटपैकी जवळपास 7 ते 8 डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। त्यांनी त्यांच्या विभागाच्या विविध योजना, शासनाच्या योजना ग्रामस्थांना सांगितल्या आणि या कार्यक्रमामध्ये ग्रामस्थांचे काय अडीअडचणी वगैरे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि ग्रामस्थांचा सुद्धा या कार्यक्रमासाठी चांगला सहभाग लाभलेला आहे। ग्रामपंचायतनी पण या कार्यक्रमाचं छान नियोजन केलेलं होतं आणि हा कार्यक्रम आज छान पद्धतीने इथं पार पडलेला आहे। आपल्या गावासोबत चांगलं मार्गदर्शन केले। ते पहिल्याच वेळेस आमच्या गावामध्ये कार्यक्रम झालेला आहे, त्याबद्दल सगळे आम्हाला व्यवस्थित सगळी माहिती दिली। सगळ्यांचा मी आभार मानते। माननीय आयुक्त साहेब संभाजीनगर यांच्या विद्यमानाने एक दिवस गावकऱ्यांसोबत हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे किंवा नियोजन केलेला आहे, हा खूप सुंदर कार्यक्रम आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहून ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्या गावकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या अनुषंगाने पंचायत समिती तुळजापूर मार्फत प्रत्येक डिपार्टमेंटचे कर्मचारी उपस्थित राहून विविध योजनेची माहिती सविस्तर ह्या ग्राम दरबारामध्ये देण्यात आली आणि ह्या ग्राम दरबारामध्ये जी माहिती देण्यात आली ते ग्रामस्थांनी ह्या मार्गदर्शनाखाली याचा लाभ घ्यावा असं मी सांगू इच्छिते। काक्रमाक गटामध्ये 2 नंबरचं मोठं गाव असलेलं बारूळ गाव आहे आणि ह्या गावामध्ये हा काक्रमाक गटाचा पहिलाच हा कार्यक्रम आहे आणि अतिशय चांगला उपक्रम वाटला। अतिशय दिलीप गावडे सर आपले विभागीय आयुक्त आहेत, त्यांनी हा उपक्रम चालू केला। नाविन्य उपक्रम आहे, त्या उपक्रमातून सर्व योजनेची माहिती आम्हा गावकऱ्यांना या ठिकाणी उपलब्ध झाले। जसे कृषी असेल, आरोग्य असेल, पशुसंवर्धन असेल, समाज कल्याण असेल, घरकुल असेल आणि सर्व योजनेची माहिती आम्ही जी ग्रामपंचायत ग्रामसेवक या नात्याने किंवा ग्रामपंचायत अधिकारी या नात्याने जी देऊ शकत नव्हतो, ते सर्व अधिकारी एकत्र आल्यामुळे ग्रामस्थांचं, गावकऱ्यांचं शंकेचं निरसन झालेलं आहे आणि त्यांना योजनेची माहिती मिळाल्यामुळे त्यांचं भविष्यामध्ये त्यांचं शेती असेल म्हणा, पशुसंवर्धन असेल, त्याचा उपयोग घेता येईल आणि त्याच्या प्रगतीमध्ये त्याचा हातभार नक्कीच लाभेल असं मला वाटतं। आज बारूळ या गावामध्ये एक दिवस गावकऱ्यांसोबत या प्रकल्पांतर्गत कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म उद्योग अन्न प्रक्रिया योजना या योजनेअंतर्गत शासनाकडून
कृषी विभागामार्फत 35% व्यवसायासाठी अनुदान भेटते. याबाबत महिला बचत गट असतील, आपले शेतकरी असतील आणि युवा उद्योजक असतील, या सर्वांना आम्ही या योजनेची माहिती दिलेली आहे. त्याप्रमाणे या गावामधून ऑलरेडी आम्ही एक युवकाला या योजनेतून लाभ दिलेला आहे. आणखीनही काही प्रस्ताव आमच्याकडे येत आहेत. त्या माध्यमातून आम्ही पुढे गावाला सहकार्य करणार आहोत. डी न्यूज मराठीसाठी राहुल कांबळेसह लक्ष्मण दुपारगुडे, बारूळ, तुळजापूर.